बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। आज आहे दसरा सण। दसरा सणाच्या शुभमुहूर्तावरती आता वाटप होणार सप्टेंबर महिन्याचे पैसे। 15वा हप्ता प्लस 16वा हप्ता प्लस 17वा हप्ता सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। 15वा हप्ता आजच वाटप होणार। दिवाळी सणानिमित्त दिवाळी बोनस मिळणार। हॅपी दसरा टू ऑल लाडकी बहीण। तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, ऑफिशियल अपडेट आलेली आहे। मोठा निर्णय झालेला आहे आणि दसरा सणाची भेट आज आता वाटप होणार आहे। तर बघा, ही ऑथेंटिक अपडेट आपण सर्वात अगोदर देत आहोत मराठी अनिकेत या यूट्यूब चॅनलवरती। त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, आज तारीख आहे 2 ऑक्टोबर आणि लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। तर बघा, आजपासून दसरा सणाची भेट जमा होण्यास सुरुवात होणार आहे। 15वा हप्त्याबाबत आज मोठा निर्णय घेण्यात येणार आहे आजच्या या शुभ मुहूर्तावरती। चला तर आता आपण ही लेटेस्ट अपडेट पाहूया। त्या अगोदर सर्व आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूअर्स, सर्व सबस्क्रायबर तसेच सर्व लाडक्या बहिणींना सर्वांना दसरा सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तुमच्या सर्वांचा आजचा दिवस आनंदामध्ये जावो। ठीक आहे, पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप हार्दिक हार्दिक अशा आजच्या दसरा सणाच्या शुभेच्छा। तर बघा, आज आहे शुभमुहूर्त, दसऱ्याचा सण आहे। आजच्या शुभमुहूर्तावरती घेण्यात आलेला आहे मोठा निर्णय। आता या ठिकाणी वाटप करण्यात येणार आहे सप्टेंबर महिन्याचे पैसे। तर बघा, सप्टेंबर महिना संपला तरी सुद्धा महिलांच्या बँक खात्यावरती अजूनपर्यंत हे पैसे वाटप झाले नाहीत। म्हणजे 15वा हप्ता वाटप झालेला नाहीये, जमा झालेला नाहीये। तर सध्या KYC ची प्रक्रिया सुरू आहे। या प्रक्रियेमुळेच हे पैसे जमा होण्यास थोडासा विलंब होत आहे, अशी सूत्रांकडून अपडेट मिळत आहे। तर अजूनपर्यंत हे पैसे वाटप झालेले नाहीयेत। आता सप्टेंबर महिना संपला, ऑक्टोबर महिना सुरू झाला, नवरात्रीचे 9 दिवस सुद्धा झाले तरी सुद्धा अजूनपर्यंत सप्टेंबरचा हप्ता काही आलेला नाहीये। मग एक्झॅक्टली सप्टेंबरचा हप्ता कधी येणार, 15वा हप्त्याचं गिफ्ट कधी मिळणार, 15वा प्लस 16वा हप्ता दोन्ही हप्ते एकत्र मिळणार का, दिवाळी बोनस वाटप करणार का महायुती सरकार, सर्व अपडेट याच व्हिडिओमध्ये असणार आहे। तर बघा, आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय इम्पॉर्टंट होणार आहे। तर पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाहीत, तर हे पैसे एक्झॅक्टली कधी जमा होणार या संदर्भात या व्हिडिओमध्ये आपण आता लेटेस्ट जबरदस्त अशी ऑथेंटिक अपडेट पाहणार आहोत। तर बघा, लाडकी या योजनेसंदर्भात आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। सरकारने बघा या ठिकाणी एक नवीन नियम या योजनेअंतर्गत लागू केलेला आहे। सध्या तुम्हाला माहिती आहे सर्वांना KYC ची प्रक्रिया पूर्ण करायची आहे। ठीक आहे, KYC सर्वांनाच करायची आहे। पती आणि वडिलांचे KYC करणे बंधनकारक असणार आहे। नक्की तुम्हाला काय करायचं आहे आता KYC मध्ये हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, नक्की तुम्हाला काय करायचं आहे हे समजून घ्या। या ठिकाणी भरपूर महिलांचं कन्फ्युजन होत आहे, हे कन्फ्युजन आता याच व्हिडिओमध्ये दूर करणार आहे। तर बघा, नक्की तुम्हाला काय करायचं आहे। या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा पहिला पॉईंट म्हणजे फर्स्ट पॉईंट या ठिकाणी तुम्ही बघा। तर बघा, आता लाभार्थी महिलेसोबत तिच्या वडिलांची किंवा पतीची KYC ची माहिती देणे सुद्धा या ठिकाणी बंधनकारक असणार आहे। ठीक आहे, हे झालं पहिली गोष्ट। त्यानंतर KYC करत असताना जर वडील किंवा पती यांचे वार्षिक उत्पन्न जरी 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तरी सुद्धा त्या महिलेचा लाभ थांबवला जाईल, म्हणजे त्या लाडक्या बहिणीचा लाभ थांबवला जाणार आहे। तसेच बघा, KYC पूर्ण करण्यासाठी सरकारने 2 महिन्याचा कालावधी दिलेला आहे। त्यामुळे आता सध्या वेबसाईटवरती बघा खूप जास्त प्रमाणात ट्रॅफिक आहे, म्हणजे खूप जास्त प्रमाणामध्ये वेबसाईटवरती लोड आहे, असं या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर। त्यामुळे काय होते, वेबसाईट सध्या चालत नाही आहे, बंद पडत आहे किंवा भरपूर असे एरर त्या वेबसाईटवरती येत आहेत, जसं की OTPचा एरर असेल, होत नाही आहे KYC। तर तुम्ही जास्त काळजी करू नका, घाबरायचं कारण नाही आहे। 2 महिन्याचा टायमिंग आहे, त्यामुळे कधीसुद्धा ते केलं तरी चालणार आहे 2 महिन्यामध्ये। तसेच अधिकृत वेबसाईटवरती जाऊन सर्वांना आता KYC करणे बंधनकारक आहे। ठीक आहे, 2 महिन्याची मुदत आहे। आता ही प्रोसेस कशी असणार आहे शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो। सर्वात पहिल्यांदा तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे, त्यानंतर तुम्हाला KYC बॅनरवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर दुसरी स्टेप आहे बघा, फॉर्ममध्ये आपला आधार क्रमांक टाकायचा आहे, तुम्हाला कॅप्चा कोड त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे, सेंड OTP बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या 2 पायऱ्या, या 2 स्टेप या ठिकाणी पूर्ण झाल्याच्या नंतर त्यानंतर तुम्ही तिसऱ्या स्टेपवरती जाणार आहात। तिसऱ्या स्टेपवरती आधार लिंक असलेला मोबाईलवर आलेला OTP तुम्हाला टाकायचा आहे, सबमिट करायचा आहे। त्यानंतर बघा, चौथी जी स्टेप असणार आहे, लाभार्थी पात्र असल्यास पुढचा टप्पा म्हणजे KYCचा टप्पा ओपन होतो। म्हणजे तुमचा आधार क्रमांक त्या योजनेच्या पात्रता यादीमध्ये असेल तरच पुढचं KYC तुम्हाला करता येते, नसेल तर अपात्रमध्ये असेल तर नाही तुम्ही KYC करू शकत। तुम्हाला योजनेतून वगळण्यात आलेला आहे, बाद करण्यात आलेला आहे, अपात्र करण्यात आलेला आहे असा त्याचा अर्थ होतो।
5वी स्टेप आहे बघा, पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक व कॅप्चा तुम्हाला भरायचा आहे. OTP टाकून त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचं आहे. त्यानंतर बघा, जात प्रवर्ग तुम्हाला निवडायचा आहे, घोषणापत्र द्यायचं आहे, जसं की कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत नाही किंवा पेन्शनधारक नाही ना हे चेक करायचं आहे. तसेच कुटुंबातून फक्त एक विवाहित व एक अविवाहित महिला लाभ घेते का हे चेक करायचं आहे. त्यानंतर सबमिट केल्यावरती तुम्हाला सक्सेस EKYC पूर्ण झालेले आहे असा संदेश दिसेल आणि तुमची EKYCची सक्सेसफुली जी काही प्रक्रिया होती, जी काही प्रोसेस होती ती पूर्ण होणार आहे. अशा प्रकारे तुम्ही EKYC करू शकता. तसेच बघा, आता मोठी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. केंद्र सरकारचं दिवाळी गिफ्ट कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये आता 3% वाढ करण्यात आलेली आहे. कर्मचाऱ्यांसाठी खूप मोठी खुशखबर आहे. त्यानंतर बघा, सर्वात मोठी गुड न्यूज, केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आजच मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. मोठी खुशखबर या ठिकाणी दिलेली आहे. सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करत त्यांना दिवाळी भेट दिली आहे. सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ केलेली आहे आणि हे दिवाळी भेट त्यांना देण्यात आलेले आहे. तर खुशखबर होती. तसेच अजून एक दिवाळी संदर्भात भेट आलेली आहे, ती आहे बघा, गोकुळकडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट. आता ही दिवाळी भेट काय असणार आहे याच्या संदर्भात आपण बातमी पाहूया. तर बघा, या ठिकाणी बघा, गतवर्षीच्या तुलनेत 22,37,00,000 रुपये जादा या ठिकाणी दिले जाणार आहेत. म्हणजे आजच दूध संस्थाच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होणार आहेत. 136 कोटींचा दर फरक मिळणार आहे. गोकुळकडून ही दिवाळी भेट वाटप करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आता बघा, आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूवर, सर्व सबस्क्रायबर, सर्व लाडक्या बहिणी सर्वांना हॅपी दशेरा, हॅपी दशेरा. ठीक आहे. आता त्यानंतर आपण पुढचे लेटेस्ट अपडेट पाहणार आहोत. तर या ठिकाणी बघा, सर्वात महत्त्वाचे 3 पॉईंट आहेत. या 3 पॉईंटपैकी जो फर्स्ट पॉईंट आहे या ठिकाणी बघा, तो म्हणजे की सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार आहे. त्यानंतर सप्टेंबर प्लस ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता आहे का, या दिवशी खात्यात येऊ शकतात 3,000 रुपये. तर आता आपण हे सर्व पॉईंट या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी पॉईंट, सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी जो मुद्दा आहे, मेन मुद्दा या योजनेसंदर्भात, तर बघा, लाडकी बहीण योजनेत सप्टेंबरचा हप्ता अजून दिला नाही, म्हणजेच हा हप्ता ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता आहे. दरम्यान सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येऊ शकतो. मागील अनेक महिन्यांपासून हप्ता लांबणीवर जात आहे, त्यामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. लाडकी बहीण योजनेत जर हप्ता लांबणीवर गेला तर सणासुदीच्या दिवशी जमा केला जाऊ शकतो, हे लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता पुढची जी या ठिकाणी संभावना आहे ती आता आपण या ठिकाणी पाहूया. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिवाळीत येण्याची शक्यता आहे, त्यामुळे जर सप्टेंबर महिन्याचा हप्ता अजून पुढे गेला तर दोन्ही महिन्याचे 3,000 रुपये एकत्र येऊ शकतात. गेल्या अनेक महिन्यांपासून सणासुदीच्या दिवशी पैसे जमा केले जात होते, त्याच पार्श्वभूमीवर या महिन्यात देखील पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती किंवा ऑफिशियल स्टेटमेंट अजूनपर्यंत आलेले नाही आहे. तर बघा, या ठिकाणी लाडक्या बहिणींनो, सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत जमा होऊ शकतो. तर बघा, सप्टेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो 6 ऑक्टोबर सोमवार, 7 ऑक्टोबर मंगळवार, 8 ऑक्टोबर बुधवार, 9 ऑक्टोबर गुरुवार आणि 10 ऑक्टोबर शुक्रवारपर्यंत हे पैसे जमा होण्याचे हाय चान्सेस आहेत. जर या दिवशी पैसे नाही आले तर मग तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन्ही हप्ते एकत्र दिले जाऊ शकतात. दिवाळीच्या स्वरूपात, दिवाळी बोनसच्या स्वरूपात, दिवाळी अगोदर दोन्ही हप्ते एकत्र दिले जाऊ शकतात. तर बघा, दिवाळी पाडवा या वर्षी आहे या ठिकाणी 22 तारखेला, 22 ऑक्टोबर ह्या तारखेला आहे. म्हणजे बघा, दिवाळीच्या 4-5 दिवस अगोदर हे पैसे तुम्हाला वाटप करावे लागणार. म्हणजे साधारणतः 15 तारखेनंतर, म्हणजे बघा 15 ऑक्टोबर नंतरच मग हाय चान्सेस आहेत दोन्ही हप्त्याचे पैसे दिवाळी बोनसच्या स्वरूपात एकत्र तुम्हाला वाटप केले जाऊ शकतात. किंवा 17-18 तारखेच्या सुमारास सुद्धा हे पैसे वाटप होतील, दोन्ही हप्ते एकत्र दिले तर दिवाळीच्या अगोदर. दिवाळी गोड व्हावी लाडक्या बहिणींची, हा त्यामागचा शासनाची मुख्य भूमिका असणार आहे.